तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला आशा असते, म्हणजे मुला मुलीचं मिलन झाल्याच्या म्हणजे एखादी लग्न झाल्याच्या नंतर आणि त्या परिवारामध्ये खूप आनंदाचं वातावरण असते आणि त्यांना असं वाटतं की काही दिवसानंतर आम्हाला, काही दिवसानंतर माझ्या मुलाला, माझ्या घरी नवीन आलेल्या सुनेला काही मुलगा होईल, मुलगी होईल, बरोबर आहे. आणि मुलगा मुलगी झाली तर त्या घरचं आनंदाचं वातावरण असते, ठरकाने पेढे वाटतात हो. परंतु कधी कधी काय होतं की लग्न झाल्यानंतर 10-12 वर्ष होऊन गेले, पण त्यांना जर दाम्पत्य झाले नाही, मुलं जर झाले नाही, तुम्हाला सांगतो मूल बाळ झाले नाही तर त्या सुनेचा मोठा गती असतात हो. तुम्हाला सांगतो, सासू तिला टोचू टोचू बोलते, मारहाण करते, नवरा सुद्धा तिला मार खूप छळ करते आणि तिला गावातून खाली मान टाकून जावं लागते, कारण गावातल्या बाया सुद्धा तिला हे अशीच आहे, वांजोटी आहे, पोरं बाळ नाही, अशा प्रकारचे तिला त्रास देत असतात, खूप अपमान होत असते तिचा. आणि अशीच परिस्थिती आहे बांधवानो, जरा लक्ष देऊन ऐका काय म्हणतो ते. चला भाई, काय करावं काही नाही, काही समजून नाही राहिलं. अहो लग्नाला माझ्या झाले 10 वर्ष. 10 वर्षापासून भाई माझ्या पदरात एक बाळ नाही ना काही नाही. अहो या दवाखान्यात जाते, त्या दवाखान्यात जाते, या देवाला हात जोडते, त्या देवाकडे नारळ फोडते, पण काही फायदा नाही बाई. लोकांचे लेकरं पाहते आणि मनातल्या मनात जुळते. हे देवा परमेश्वरा, अरे कोणत्या जन्माचं फळ देत रे तू. एवढ्या वर्षाची मी तुझी तपस्या करून राहिली, रोज तुझी भक्ती करून राहिली, रोज तुला एकच मागणं मागते रे की माझ्या सुद्धा अंगणामध्ये एक बाळ दे. पण नाही, कधी डोळे उघडशील देवा, कधी उघडशील.